श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंथा टोपी चमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय श्री जगरक्षका. जय जय जी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जय अजी गरुड वाहना. जय जय अजी कमल लोचना. जय जय अजी पतित पावना रमा रमणा विश्वेश मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजिती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती किचराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजिती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्त्या द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करी चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमण शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नाम स्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जितावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्य अर्थ येत्या हाता ती ब्रह्मसूता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करुण सच्चिच्छाला दे दिव्य ज्ञान तेनेची जगी मानवपण येतसी की निश्चय देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ त्रिपुर विनार दयाळ सद्गुरु राजा आपणची नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सौशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्म्यासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक मानिती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार
अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्म कुळी, कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमनी. करी प्रार्थना कर जोडूनी, आपला विख्यात महिमाजनी. गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर, पावे न कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार. मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिका मने गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्यत सूर्यासी. लोपविन मने स्वतेजे, तैसे असे माझी आळ. बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतेवर्या, करता आणि करविता. तुची एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता. मी पणाची नसेची, ऐसे ऐकून या स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती. वरद हस्ते करुणी, उने न पडे ग्रंथात. सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्य जन समस्त. संतोषितील निश्चय, ऐसे ऐकून अभयवाणी. संतोष झाल्या माझी मनी, यशस्वी होऊन लेखनी. ग्रंथ समाप्ती व्रती पाहू, आता नमू साधू वृंद. ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय. सदोदित राहती मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमने माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तयाचे चरण नमियेले, ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी. ग्रंथरचना करवावी आता करुण मन. जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर पैसले, महापंडितांनी चतुर. ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी आणू, परिथोरांचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण. आदर करीत जायचा, संस्कृताचा नसे गंध. मराठी ही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद. कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणोनी. आदर धरावाची श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी. ती एकडे न पाहावे, न पाहता जी अवगुण. ग्राह्य ते तुकेचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोनी. चरणी आपल्या करीत असे, स्वामींच्या लीला बहुत. असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ. पसरिले समुद्रसा, त्या महोदधीतुनी पाही. अमल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही. अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण. तया माझी प्रवेश करुण, सुंदर कुसुमे निवडून. हार त्यांचा गुंफिला, कवी होऊन या माळी. घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुनी बुद्धांजळी. करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास. तृप्त करीला आपले मानस, हा सुगंध नावडे जयास. त्याची पूर्ण अभागे, आता असोत हे बोल. पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ. निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर. तेजे जैसा सहस्र कर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र. भक्ता माते समान, यथी राजपद कल्लार. विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार. रुंजिते ते घालितसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत. प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्यायः. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोर्थ पूर्ती. तेसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी थारिले. कर्दळीवनी गुप्त झाले, गुरुचरित्रीती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, त्याची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परी तिच विषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध. कुंटला येथे पत्रिका वाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध. मानव रूपे जाहले, अक्कलकोटा माजारी. राचाप्पा मोदी याचे घरी, वैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित, साहेब कोणी कलकत्त्याचा. हेतू धरुणी दर्शनाचा, पातळ त्याच दिवशी साचा. आदर तयाचा केला की, त्याच सवे एक पारसी. आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी. महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणून बाहेरी. मांडा म्हणती एके हारी, दोघांशी बैसवणी दोहोवरी. तिसरीवरी बैसले आपण, पाहुणी समर्थांचे तेज. उभयतांशी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज. आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दली वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरी देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोल तीर्थे समग्र. 80,000 नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती
पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले तैपासून या नगरात आनंदे हो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या आईची वाणी उभयता संतोषले म्हणी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजे येती परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदा वासारण्यात बहुधा न येती गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षिती क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा भुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे त्या समय नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणून अंतर खुन स्वामींसी मानती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही येती वर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावणे श्रोता होता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशनकरा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचारिष्ट तेने चुके विष्णू म्हणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु। श्री स्वामी समर्थ अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांचे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य कथाध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळे झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम सवे घेऊनी स्वामींसी टोळे जाते अक्कलकोटासी अर्धमार्गावनी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली अपरतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथून या निघाले परी अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येती राजे स्वेच्छेने तेथे एका विंद होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पाचे भाग्य उदले येती राजगृहासे आले जैसे कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजबेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी दापडी मार्गी श्रमती निराहार किती एक राहती मौन धरिती किती एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता ती एक पंचाग्नी साधन करती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडुनी एक करती कीर्तन एक मांडिती पूजन एक करती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोक उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करती एक बांधती देवालये परिचयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली अशी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती म्हणून या स्वामी राजे येती बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात दुर्पासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले राहते चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली
तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरवण, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली, समस्ते पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराय. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. श्री स्वामी समर्थ. अथ घोर कष्टोद्धरण स्तोत्रम प्रारंभः. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव, श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेश हारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं. त्रातारों नो ईशास्तजूर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योगहर्ता. कुर्वात्रयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. श्लोक पंचकम् एतद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ. अथ श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री जयलाभाधिकरम श्री दत्त स्तोत्रम प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं, प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं, सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणं, नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं, सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. ब्रह्मणं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं, भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः, तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम्, आपद उद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं, निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जयलाभयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं, भोगमोक्षप्रदस्येमं प्रपटेत् सकृती भवेत्. इति श्री जयलाभाधिकरं श्री दत्तस्तोत्रं संपूर्णं. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. विद्याभ्यासात प्रगती होऊन कलांमध्ये प्रावीण्य मिळवून देणारा श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. ऐक शिष्या नामकरणी, तू गुरुभक्त शिखामणी. तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे. पर्जन्य येता बुडारा, जैसा येतो सूचना वारा. सद्गुरु कृपा दैन्यहरा, ऐके श्री गुरुचरित्र. ऐसे चरित्र कामधेनु, सांगतो तुझ विस्तारोनु. एकचित्ते करुणी म्हणू, ऐक शिष्या नामधारका. कृष्णावेणी तटाकासी, भुवनेश्वरी पश्चिमेसी. औदुंबर वृक्षापासी, राहिले गुरु परियसा. गौप्य रूपे असती गुरु, ठाव असे अगोचरू. अनुष्ठान धुरंधरू, चातुर्मासे येणे परी. सिद्धस्थान असे गहन, भुवनेश्वरी सन्निधान. विशेष गुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट महिमा वाढला असे. ऐकोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. श्री गुरु परमात्मा जाना, का राहिले गौप्य रूपे. काय त्यासी तपोद्देश, भिक्षा मागणे काय हर्ष. हा संदेह माझ्या मानसी, या ते निवारी दातारा. ऐक शिष्या नामधारका, भिक्षा मागणे पिनाका. अनेक सांगेने ऐका, दत्तात्रेया गुरुमूर्तीसी. कृपासागर दत्तात्रेय मूर्ती, भिक्षुक रूपे असे दिसती. भक्तजना अनुग्रहार्थी, तीर्थयात्रीसी हिंडती. अनुपम तीर्थे महीवरी, असे ती गौप्य अपारी. श्री गुरुमूर्ती परोपकारी, प्रकट करी भक्ता लागी. भक्तजन उद्धरार्थ, तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गौप्य भाव या कारणार्थ, समस्त येऊनी मागती. लपविता दिनकरासी, केवी लपे तेजराशी.
कस्तुरी ठेविता गौप्यसी सुगंध केवी गौप्य होय आणि सांगेन तुझ प्रती कल्पवृक्ष जेवी जगती जेथे राहे तया क्षिती कल्पिले फल देतसे या कारणे तया स्थानी सांगेन तुझ विस्तारोनी प्रकट झाले श्री गुरुमुनी एकचित्ते परियसा करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराणे विख्यात सांगे सकळा विद्वत जना आद्यवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण आणि का प्रमाणे आचरण कर्ममार्गी रत असे त्यासी जाहला एक सुत मतिमंद असे उपजत माता पिता समस्त गेली मरुणी तयाची दिवस मास वर्धता बाळ वर्षे सात जहरी केवळ व्रतबंध करीती कुळाचार तया द्विज कुमाराचा नये स्नान संध्या तयासी गायत्री मंत्र परियेसी वेद कैच्या मूर्खाशी पशु समान जहाला असे जेथे सांगती अध्ययन आपण शिके जाऊन तावन मात्र शिकता जाण सवेची विस्मृती होय त्यासी तया ग्रामीचे द्विजजन निंदा करीते आपण विप्रकुळी जन्मुन विद्या नये तुझ लागी तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्र अभिज्ञात त्याच्या पोटी कैसा सुत उपजलासी दगडा परी जवळ तुझे जिने पित्याच्या नावा आणि लेऊने पोट बांधुनी पाषाणे बावी तळी रेगे नासिका जन्मोनी असंसारी वृता जाहलासी सुकरा परी तुझ गती यमपुरी आचारहीन वर्तसी ज्यासी असे विद्या एक तोची मनुष्या माझी अधिक जैसा चिंतामणी देख तैसी विद्या परियेसा ज्याचे हृदय असे विद्या त्याचे सकळ भोग सदा यशस्वी होय सुख संपदा समस्तांमध्ये पूज्य तोची एखाद्या समयी विदेशासी जाये नर विद्याभ्यासी पूजा करीती त्याची विदेश होय स्वदेश श्रेष्ठ असेल वय थोर विद्या नाही अपूज्य नर अश्रेष्ठ असेल एखादा जर विद्या असता पूज्य होय ज्यासी नाही सहोदर तयासे विद्या भ्रातर सकळी कावंद्य होय नर विद्या गुण ऐसा असे जयासे असे विद्या बहुत तोची होय ज्ञानवंत त्याची आदेही दैवत पूजा घेई सकळा पासी एखादे समयी राजाधिपतीसी समस्त वंदिती तयासी राजा ही आपण हर्षी विद्यावंत पूजित असे ज्याचे घरी नाही धन त्यासी विद्या असे धन शिकावयाचे कारण हेची असे जानपा ऐकोणी तयाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी निरूपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान नये विद्या याची कारण काय करू म्हणत असे ऐसा आपण दोषी जरी असेल उपायासी उद्धरावे जी कृपेसी निरोपावे दातारा परिसोनी सकळ ब्राह्मण सांगती तयासी हासून होईल पुढे जनन कधी येईल विद्या तुते तुझ कैचा विद्याभ्यास पशु केवळ नरविशेष भिक्षा मागुनी उदरपोष असे रे मूर्खा कुळनाशका ऐसे निश्चोत्तरेसी बोलती द्विजलोक त्यासी वैराग्य धरुणी मानसी निघाला असे अरण्यात मनी झाला खेदे खिन्न म्हणे आता त्यजिनी प्राण समस्त ठेविती दूषण काय उपयोग वाचुनिया जळो आपले जिने पशु झालो मतीहीने आता वाचुनी काय कारणे म्हणून निघाला वैराग्ये भिल्लवडी ग्रामासी आला तो नरपरियेसी अन्न न घे उपवासी पातला निशी दैववशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पावला त्वरिता करी दर्शन देवीचे न करी स्नान संध्या देख अपार करीतसे दुःख देवद्वारा सन्मुख धरणे घेतले तयाने येणे परी दिवस तिन्ही निर्वाण मन करुणी अन्य दकतेजनी बैसला होता तो द्विज नो हे स्वप्न त्या लागुनी म्हणून कोपे तो बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षेशी मज लागी आक्रंदोनी तये वेळी शस्त्रे घेऊनी प्रबळी आपली जिव्हा तत्काळी छेदुनी वाहे तिचे चरणी जिव्हा वाहुनी अंबेसी मागुती म्हणे परियेसी जरी तू मज उपेक्षेसी वाही नशिरे तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाली असे निशी स्वप्न झाले तयासी ऐका समस्त श्रोते हो एक बाळे ब्रह्मचारी आक्रोशसे आम्हावरी असे कृष्णा पश्चिम तीरी त्वरित जाय तये स्थानी औदुंबराचे वृक्षाटळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियसी जागृत होता तक्षणेसी निघाला तेथुनी ब्राह्मण निघाला विप्रत्वरित पळत गेला प्रवाहात सादर लक्षितांचे तेथ देखता झाला श्री गुरुसी चरणांवर ठेवून या माता अत्यंत स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासित तये वेळी श्री गुरुमूर्ती संतोषती माता हस्त ठेविती ज्ञान झाले तया प्रती जिव्हा आली तत्काळिक जैसा मानस सरोवरास वायस जाय परियेस तो होय राजहंस तैसे झाले विप्राते चिंतामणी संपर्केसी सुवर्णत्व येईलो हासी मृत्तिका पडता जांबुनदासी सुवर्ण जेवी होय ऐका तैसे तया ब्राह्मणासी स्पर्शता गुरुचरणांसी आली सकळ विद्यार्थ्यासी वेदशास्त्र तर्क भाष्य सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐकानिका जे जे स्थानी वास देखा तेथे महिमा ऐसे असे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तर ऐकता होय मनोहर सकाळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र मूर्खाचे झाले ज्ञान प्राप्त तेची कथा वर्णिली येथ श्री गुरु प्रसादे
इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजोद्धरणं नाम सप्तदशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।